हॅलो डिअर स्टुडंट्स, तुमचा जो सेकंड चॅप्टर जो आहे पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स ह्याचा एक्सरसाइजचं डिस्कशन आपण आता करणार आहोत. यातले कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचे आयडियल आन्सर्स कसे लिहिले पाहिजेत ह्याचं देखील आपण डिस्कशन करणार आहोत. जसं की तुम्हाला इथं पहिल्यांदाच दिसते हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. सो ह्याला इम्पॉर्टंट मार्क करून ठेवा की रिअरेंज द कॉलम्स 2 and 3. आता ह्या पद्धतीचे जेव्हा प्रश्न येतात, मी इथं जसं तुम्हाला दाखवलं आहे अरेंजमेंट करून तशाच पद्धतीनं तुम्ही सुद्धा 3 कॉलम्स बनवायचे, ना की असे तुम्हाला क्रॉस करायचे. तिथे बऱ्याच मुलांना सवय असते, ते काय करतात, ट्रायड आहे मग इथे ॲव्हरेज ऑफ फर्स्ट अँड 3 असं असेल, मग इथं डोबेरायनर असेल कुठंतरी, असं नाही करायचं आहे. तुम्हाला 3 कॉलम्स असे व्यवस्थित लिहायचे आणि त्याच्या पुढं त्याचा आन्सर लिहायचं. सो ट्रायडचा आन्सर ॲव्हरेज ऑफ फर्स्ट अँड थर्ड ॲटॉमिक मासेस, कॉलम 3 मध्ये येईल डोबेरायनर. ऑक्टेव्हमध्ये येईल प्रॉपर्टीज ऑफ 8th एलिमेंट सिमिलर टू फर्स्ट, न्यूलँड्स येईल. ॲटॉमिक नंबर, पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस, मोस्लेनं सांगितलंय. पिरियड इज इक्वल टू सिक्वेन्शियल चेंज इन मोलिक्युलर फॉर्म्युली, हे मेंडेलिव्ह आहे याचा आन्सर. न्यूक्लियस, कॉन्सन्ट्रेटेड मास अँड पॉझिटिव्ह चार्ज रुदरफोर्ड, आणि इलेक्ट्रॉन आहे थॉम्सन, लाइटेस्ट अँड निगेटिव्हली चार्ज पार्टिकल इन द ॲटम्स. दुसरा प्रश्न जो आहे, चूज द करेक्ट ऑप्शन्स अँड रीराईट द स्टेटमेंट. इथं नुसताच करेक्ट ऑप्शन आपल्याला चूज करायचा नाही, तर ते पुन्हा लिहायचं आहे. अशा प्रकारचे प्रश्न एकदा चेक करायचे, नुसतं चूज करेक्ट ऑप्शन करायचं आहे का पुन्हा लिहायला सांगितलंय का कसं आहे, आणि त्याच्यावरून तुमचा आन्सर ठरवायचा आहे. आता इथं पहिला प्रश्न काय आहे, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट शेल ऑफ अल्कली मेटल इज. तर किती आहे, अल्कली मेटल्स फर्स्ट ग्रुपमध्ये असतात त्यांच्यामध्ये असणारे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 1, असं पूर्ण वाक्यात लिहायचं. Alkaline earth metals have valency 2. This means that their position in the modern periodic table is in group number 2. ज्यांची व्हॅलन्सी 2 आहे ते, आणि मेटल्स आहेत हे मेटल्स ज्यांची व्हॅलन्सी 2 आहे ते सेकंड ग्रुपमध्ये येतील. सो ह्याचा आन्सर ग्रुप 2 झालं. मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द क्लोराइड हा एक महत्त्वाचा आहे बघा. ऑफ ॲन एलिमेंट इज XCl, म्हणजेच ह्या फॉर्म्युल्यानुसार एक्सची पण व्हॅलन्सी 1 आहे आणि CLची तर ऑलरेडी 1 आहे. तर मग ह्या पॉईंट ऑफ व्ह्यू हे एक्स एलिमेंट कोणत्या दुसऱ्या एलिमेंट सोबत असणार असा प्रश्न इथे विचारलाय. म्हणजेच थोडक्यात ह्यापैकी कोणाची व्हॅलन्सी 1 आहे हे आपल्याला शोधायचं आहे, राईट. मग इथं जर बघितलं तर फक्त सोडियम हा जो एलिमेंट आहे त्याचीच व्हॅलन्सी 1 आहे, मॅग्नेशियमची 2 आहे. सो बाकीचे ह्यांच्या व्हॅलन्सी वेगळ्या आहेत, फक्त सोडियमची 1, म्हणून इथं आन्सर सोडियम येईल. मग इथं Na हे पूर्ण वाक्यात लिहिलं मी, फक्त इथं एक्सच्या ऐवजी Na शब्द घातलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, इन विच ब्लॉक ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल आर द नॉन मेटल्स फाउंड. नॉन मेटल्स हे मोस्टली म्हणजे पूर्ण S ब्लॉक, त्यानंतर D ब्लॉक आणि F ब्लॉक हे सगळे मेटल्स असतात, फक्त P ब्लॉकमध्ये नॉन मेटल्स आहेत. हे एक इम्पॉर्टंट आहे बघा. त्यानंतर हा एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. खूप तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स पाहिले असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की एक एलिमेंट आहे त्याचं कॉन्फिगरेशन 282 आहे, तर त्याचा ॲटॉमिक नंबर काय आहे, ह्या सगळ्याची नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत हे थोडक्यात, त्यांच्या सगळ्यांची बेरीज म्हणजे त्याचा ॲटॉमिक नंबर, ह्यांची बेरीज येते 12. सो ह्याचा ॲटॉमिक नंबर 12. व्हॉट इज द ग्रुप ऑफ द एलिमेंट. ग्रुप कसा ओळखायचा, तर आउटरमोस्ट शेलमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यावरून आपण ग्रुप ओळखतो. ह्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, सो हा सेकंड ग्रुपमधला आहे. विच पिरियड डज दिस एलिमेंट बिलॉंग. नंबर ऑफ शेल जेवढे आहेत त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये जेवढ्या नंबर ऑफ शेल्स आहेत तेवढा त्याचा पिरियड नंबर असतो. पिरियड नंबर इज इक्वल टू शेल नंबर. इथे 3 शेल्स आहेत, सो ह्याचा पिरियड नंबर 3. त्यानंतर विथ विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स वुड दिस एलिमेंट रिझेंबल. म्हणजे ह्यांचे ॲटॉमिक नंबर्स दिलेत आणि ह्याच्यावरून हे एलिमेंट कोणासोबत प्रॉपर्टीज मॅच होतील. आता इथं कन्फ्युजन असेल तर सरळ काय करायचं, हे ॲटॉमिक नंबर्स दिलेत ना तुम्हाला, तर त्याच्यावरून कॉन्फिगरेशन लिहायचं. Nचं 7 आहे ॲटॉमिक नंबर, सो त्याचं कॉन्फिगरेशन होईल 25. बेरिलियम आहे त्याचं कॉन्फिगरेशन 22. अर्गॉन आहे त्याचं कॉन्फिगरेशन 288 आणि क्लोरीन आहे त्याचं कॉन्फिगरेशन 287. सो ज्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 2 आहेत, सेम एलिमेंट म्हणजे जे एलिमेंट सेम ग्रुपमध्ये असतात त्यांच्या प्रॉपर्टीज सेम असतात, आणि सेम ग्रुपमध्ये असणाऱ्या एलिमेंटच्या आउटर शेलमध्ये म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ॲक्च्युली सेम असतात
आणि म्हणून त्यांच्या प्रॉपर्टीज देखील सेम असतात. आणि इथे ह्याच्या सिमिलर प्रॉपर्टीज असणारा एलिमेंट बेरिलियम असं आपण काढलं इथे. देन राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स फ्रॉम द गिवन ॲटॉमिक नंबर्स, आणि मग त्याच्या आन्सर द्यायचे आहेत. आता ह्या एलिमेंट्स दिलेत तुम्हाला, ह्यांच्यापैकी थर्ड पिरियडमध्ये कोण आहे. आत्ताच जसं तुम्हाला सांगितलं की पिरियड नंबर इज इक्वल टू शेल नंबर, मग सरळ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मांडून घ्यायचं. ज्यांच्यामध्ये 3-3 शेल्स दिसत आहेत ते एलिमेंट्स थर्ड पिरियडमध्ये असणार. मग कोण आहेत तर सिलिकॉन, सोडियम आणि फॉस्फरस. हा जो आहे लिथियम तो सेकंड पिरियडमध्ये आहे आणि हेलियम फर्स्ट पिरियडमध्ये. कळालं. जेवढे शेल नंबर असतील, जेवढे नंबर ऑफ शेल्स तेवढा त्याचा पिरियड नंबर. त्यानंतर विच ऑफ दिस बिलॉंग टू सेकंड ग्रुप. आता सेकंड ग्रुप कसा ओळखणार, मी मगाशी सांगितलं आउटर शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स ज्यांच्या असतील. आता 2 इलेक्ट्रॉन्स कुणाकुणाच्या आउटर शेलमध्ये आहेत तर हा कॅल्शियम आहे आणि बेरिलियम आहे. सो हे दोघं असतील सेकंड ग्रुपमध्ये. त्यांच्यानंतर या पद्धतीनं आन्सर लिहायचं की 2 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणून ते बिलॉंग टू द सेकंड ग्रुप. पुढचा प्रश्न काय आहे, विच ऑफ दीज इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. आता मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे काय तर इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय तर इट इज अ टेंडन्सी ऑफ ॲन ॲटम टू फॉर्म ॲनायन. ॲनायन म्हणजे निगेटिव्हली चार्ज्ड आयन बाय ॲक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन्स. आणि ही टेंडन्सी कधी इन्क्रीज होते म्हणजे जे एलिमेंट्स इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात ते इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात, आणि जे एलिमेंट्स इलेक्ट्रॉन डोनेट करतात ते इलेक्ट्रॉन्स पॉझिटिव्ह असतात. नॉर्मली मेटल्स हे पॉझिटिव्ह चार्ज असणारे असतात, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह, आणि नॉन मेटल्स जे आहेत ते इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात. हां, मग आता ह्यांच्यापैकी जर आपण बघितलं, आता ही जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे म्हणजेच इलेक्ट्रॉन्स इझिली ॲक्सेप्ट कोण करणार तर बघा हां, ज्यांच्यामध्ये ह्याची एक टेक्निक लक्षात ठेवा, ज्यांच्यामध्ये आउटर शेलमध्ये मोर दॅन 4 इलेक्ट्रॉन्स असतील, 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स, ते इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट करणार. आणि 4 पेक्षा लेस इलेक्ट्रॉन्स ज्यांच्याकडे असतील ते मेटल्स असतात, ते इलेक्ट्रॉन्स डोनेट करणार. मग बघायचं इथं ज्यांच्या आउटर शेलमध्ये 4 आणि 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स असतील तर ते इलेक्ट्रॉन्स सगळे काय करणार आहेत, ॲक्सेप्ट करणार आहेत. म्हणजेच इथं हा हे 3 जण इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर्स आहेत, आणि इथे हा आणि हा हे इलेक्ट्रॉन्स डोनर आहेत. राईट. इथं खरं तर बोरॉन हा ॲक्च्युली मेटॅलॉइड कॅटेगरीमध्ये येतो, मेटल आणि नॉन मेटल दोघांच्याही प्रॉपर्टीज दाखवणारा. मग आता ह्यातला हा तर ॲल्युमिनियम हा तर मेटल राहिला, म्हणजेच हा तुमच्या रेसमधनं हे दोघं पण बाद झाले. राईट. मग आता ह्या 3घांपैकी शोधायचं आहे मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण. मग जो इलेक्ट्रॉन्स ज्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये जास्त इलेक्ट्रॉन्स तो जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह, हे लक्षात ठेवायचं. आउटर शेलमध्ये मोर इलेक्ट्रॉन्स तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. मग आता ह्याच्यामध्ये ऑक्सिजनच्या आउटर शेलमध्ये जास्त इलेक्ट्रॉन्स आहेत, सो तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असं ह्याचा आन्सर आहे. सो आन्सर इज ऑक्सिजन. हे लक्षात ठेवा. ह्याचं एक्सप्लेनेशन मी जे तुम्हाला आत्ता सांगितलं ते. इलेक्ट्रोनिगेटिव्ह, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ह्याच्यामध्ये तुमचं कन्फ्युजन होतं. आता ह्याच्या उलट दुसरा पुढचा प्रश्न काय विचारले की मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे इझिली इलेक्ट्रॉन्स देणारे. आता बघा हा, मी दाखवते 1 2 3 4 5 6 7 आणि 8 हे आउटर मोस्ट शेलमधले इलेक्ट्रॉन, ज्यांना आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणतो. ज्यांच्यामध्ये कमी असतील आउटर मोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स ते जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात. म्हणजे हे असतील हे जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. हा तर इनर्ट झाला, ह्यांचा काही आपल्या रेसमध्ये नाहीत. आणि हे जे असतात ते मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, आणि मधले असतात ते मॉडरेट असतात. ठीक आहे. म्हणजे ज्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत तो मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह, आणि ज्याच्या आउटर शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे ते मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. मग ह्या हिशोबानं जर बघायचं झालं, आता इथे जर कॉन्फिगरेशन बघितलं तर काय आहे, आता इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजे काय सांगितलं तर इलेक्ट्रॉन इझिली डोनेट करण्याची टेंडन्सी. जर सेम ग्रुपमध्ये एलिमेंट्स असतील म्हणजे सेम व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन सेम पिरियडमध्ये जर एलिमेंट असतील तर ज्याच्या आउटर शेलमध्ये जास्त इलेक्ट्रॉन तो कमी इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. म्हणजे हा इलेक्ट्रॉन्स इझिली देणार नाही. जसं तुम्हाला मी मगाशी दाखवलेलं होतं 1 2 3 4 5 हे लक्षात ठेवायचं ह्याच्यावरून इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि पॉझिटिव्हिटी.
कमी इलेक्ट्रॉन्स हे मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, आणि जास्त इलेक्ट्रॉन्स मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. हे निगेटिव्ह. आता ही जी गोष्ट आहे ही ग्रुप्समध्ये, आता ह्यांच्यामध्ये बघितलं तर सेम नंबर ऑफ शेल्स असताना काय बघायचं, ज्याच्यामध्ये कमी इलेक्ट्रॉन्स आहेत तो मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. आता इथे ह्यांच्यात ॲल्युमिनियमच्या बाबतीत बघायचं तर ह्याच्यामध्ये नंबर ऑफ शेल्स जास्त आहेत. सो 2 शेल्सपेक्षा, म्हणजे ज्याच्यामध्ये 3 शेल्स आहेत 1, 2 आणि 3, आणि ज्यांच्यामध्ये 2 शेल्स आहेत, ऑब्व्हियसली 3 शेल्स म्हणजे असताना सेंटर आणि आउटर मोस्ट शेल ह्यांच्यामधलं अंतर जास्त आहे, आणि जेवढं ह्यांच्यामधलं अंतर जास्त तेवढा तो ॲटम इलेक्ट्रॉन्स इझिली डोनेट करणार, आणि म्हणून ह्या केसमध्ये ॲल्युमिनियम हा मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, बिकॉज इट विल डोनेट इलेक्ट्रॉन्स इझिली. 3 शेल्स आहेत ना, सो सेंटर आणि आउटर मोस्ट शेल ह्यांच्यामधलं अंतर वाढतं आणि म्हणून हा इझिली देतो. हा सोडून सपोज ह्यांच्यामध्ये तुम्हाला जर विचारलं असतं तर मग तुम्ही काय सांगितलं असतं, हा बोरॉन, बिकॉज ह्याच्यामध्ये जास्त, बोरॉन नाही सॉरी बेरिलियम, बिकॉज ह्याच्यामध्ये आउटर शेलमध्ये सगळ्यात कमी इलेक्ट्रॉन्स आहेत, सो बेरिलियम विल बी मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. जर हा ॲल्युमिनियम नसता तर, आता इथं ॲल्युमिनियम आहे, सो हिअर ॲल्युमिनियम विल बी मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. हे जे लिहिलंय ना तुम्हाला आता मी दाखवलं होतं 1 to 7, हे लक्षात ठेवायचं. हा लिहून ठेवा कुठंतरी. ह्या प्रकारचे प्रश्न जे आहेत, हा जो पूर्ण प्रश्न हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. VIMP असं मार्क करून ठेवा तिथे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलेक्ट्रोनिगेटिव्ह हा कळाला कसं शोधायचं ते. हां, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ दिस हॅज लार्जेस्ट ॲटम. लार्जेस्ट ॲटम, आता बघा हा, नंबर ऑफ शेल्स जेवढे जास्त तेवढा ॲटम लार्ज असतो, पण सेम नंबर ऑफ शेल्समध्ये ज्याच्यामध्ये जास्त आउटर शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स तो सगळ्यात छोटा. जेव्हा सगळ्यांच्यामध्ये नंबर ऑफ शेल्स सेम असतील आणि ह्यांच्यापैकी लहान किंवा मोठा आपल्याला शोधायचा आहे, तर ज्याच्यामध्ये सगळ्यात कमी आउटर शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स जो असतील तो सगळ्यात मोठा, आणि ज्याच्यामध्ये आउटर शेलमध्ये सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन्स असतील तो स्मॉलेस्ट. का? कारण ह्याचं कारण तुम्हाला माहिती आहे की एका शेलमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जेवढे वाढत जातील तेवढा प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स यांच्यामधला चार्ज जो अट्रॅक्शन आहे तो वाढत जातो, आणि म्हणून तो ॲटम छोटा छोटा होत जातो. सो ह्याच्यामध्ये सगळ्यात लार्जेस्ट ॲटम कोणता आहे? सोडियमचा. त्याच्यापेक्षा लहान हा मॅग्नेशियमचा, कारण त्याच्यामध्ये 2 आहेत. त्याच्यापेक्षा लहान मग हा सिलिकॉनचा, त्याच्यापेक्षा लहान फॉस्फरसचा, आणि मग सगळ्यात लहान क्लोरीनचा. आलं लक्षात? ॲटॉमिक साईजच्या इन्क्रीजिंग डिक्रीजिंग ऑर्डर प्रमाणे अरेंज करा असं सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जातो. मग कसं ओळखायचं ह्याच्या केसमध्ये? तर ज्याच्या आउटर शेलमध्ये सगळ्यात कमी इलेक्ट्रॉन तो स्मॉलेस्ट. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग ॲटम्स हॅज स्मॉलेस्ट रेडियस. आता ह्याच्यामध्ये कसं ओळखणार? ह्याच्यात 4 आहेत, ऑब्व्हियसली 4 शेल्स आहेत, म्हणजे 1, 2, 3, 4, म्हणजे हा ऑब्व्हियसली मोठा आहे, तर हा गेला आपल्या रेसमधून. त्यानंतर हे 3 शेल्स आहेत, सो हा पण गेला. आता ह्या दोघांच्यात आपल्याला कंपॅरिझन करायची आहे. सो मगाशी जसं तुम्हाला सांगितलं, सेम शेल्स असताना ज्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये जास्त ॲटम्स इलेक्ट्रॉन्स तो ॲटम छोटा, मग त्या हिशोबानं बेरिलियम हा सगळ्यात छोटा ॲटम झाला. त्यानंतर हॅज हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर्स. मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे काय? मेटल्स हे इलेक्ट्रॉन डोनर असतात. मग इलेक्ट्रॉन्स इझिली कधी डोनेट होणार? एक तर नंबर ऑफ शेल्स वाढत असतील, किंवा मग सेम शेलमध्ये मगाशी जसं सांगितलं जास्त इलेक्ट्रॉन्स असतील आउटर शेलमध्ये, तर ते इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स यांच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असतो, आणि त्या केसमध्ये इलेक्ट्रॉन्स इझिली डोनेट केले जात नाहीत. जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कमी तेवढा तो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, जसं तुम्हाला मी सांगितलं, म्हणजेच तो जास्त हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टरवाला. मग आता ह्याच्यामध्ये सोडियममध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आउटर शेलमध्ये कमी आहेत सगळ्यात, म्हणून हा सगळ्यात हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टरवाला ह्या सगळ्यांच्यापैकी. आणि सगळ्यात लोएस्ट कोण असणार नाही? तर हा सल्फर, बिकॉज इट इज हॅव्हिंग 6 इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट शेल, दॅट इज व्हॅलन्स शेल.
त्यानंतर अबव एलिमेंट हॅज द हायेस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कसं ओळखणार? आउटर शेलमध्ये ज्याच्या सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन्स तो नॉन मेटल. मग ह्याच्यात सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन्स फ्लुरिनमध्ये आहेत, म्हणून फ्लुरिन हा नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हायेस्ट असणारा. त्याच्यानंतर सिम्बॉल ऑफ द इलेमेंट. हां, आता ह्याच्यामध्ये एक थोडंसं ॲनोमॅली आहे. हेलियम म्हणजे आता जसं तुम्हाला मी वरती ह्याच्यात दाखवलं की ज्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये साईज सांगताना मग अशी साईज दाखवला ना तुम्हाला, स्मॉलेस्ट रेडियस आपण बेरिलियमची बघितली. का बरं? बिकॉज ॲटॉमिक साईज डिक्रीजेस मुव्हिंग अक्रॉस अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट व्हाईल इट इन्क्रीजेस फ्रॉम डाऊन इन ग्रुप. म्हणजे आता ह्या दोघांच्यात आपण जेव्हा लिथियम आणि बेरिलियम बघितला तर मी बेरिलियम लहान सांगितला बिकॉज इट हॅज 2 इलेक्ट्रॉन्स. मग त्याच हिशोबानं जर बघायचं झालं तर इथं जे एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला फर्स्ट ग्रुपमधला आहे हा हेलियम. हायड्रोजनमध्ये फर्स्ट ग्रुपमध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो आणि हेलियममध्ये फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात. मग हाच सेम रूल इथे जेव्हा लागू करतो आपण तर तेव्हा हायड्रोजनपेक्षा हेलियम लहान आहे खरं तर आयडियली, पण आपल्याला टेक्स्टबुकमध्ये इथं हायड्रोजन दिलाय बरं काय रे. पण लॉजिकली हेलियम हे करेक्ट आन्सर आहे. सो तुम्हाला पुस्तकातलं दिलंय तेच लिहावं लागेल, त्याला काही ऑप्शन नाही आहे. पण तुम्हाला हे लॉजिक माहीत असू देत. आपल्याला सांगितलंय 1, आपल्या पुस्तकात अशा बऱ्याच गोष्टी आहेत की सांगितलंय 1 पण आन्सर वेगळंच असतं काहीतरी. पण एक्झाममध्ये तुम्ही हे जर लिहिलं नाही, तुम्ही जर हेलियम दिलात तर तुम्हाला मे बी मार्क जातील तुमचे, म्हणून तिथं हायड्रोजन लिहावा लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर हां, नेक्स्ट इथं हायड्रोजन लिहून ठेवा मग. मी हेलियम लिहिलंय पण द आन्सर तुमच्या बुकप्रमाणे हायड्रोजन आहे. ॲटम हॅव्हिंग स्मॉलेस्ट ॲटॉमिक मास तर हायड्रोजन आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्ह फ्लुरिन आहे, मगाशी सांगितलं आता इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस हेलियमची आहे आणि मोस्ट रिॲक्टिव्ह नॉन मेटल फ्लुरिन आहे. हा एक व्हेरी इम्पॉर्टंट, ह्याला मार्क करून ठेवा बरं काय हा प्रश्न. त्यानंतर राईट शॉर्ट नोट्स मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ. हे नोट्स तुम्हाला दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. 1-2 दिवसात तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती पण ह्या नोट्स मिळून जातील. सो दॅट तुम्हाला जर लिहायचं असेल ह्याच्यामध्ये पूर्ण कशा पद्धतीने ही मोठी आन्सर्स तुम्ही लिहायची आहेत हे प्रॉपरली दिलेलं आहे. ह्यातले महत्त्वाचे वर्ड्स लक्षात ठेवायचे. मोठे आन्सर्स कसं लर्न करणार तुम्ही तर बघा आता मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ वरती विचारले तर मग हा पहिल्या पॉईंटमधला ॲटॉमिक मासेस हा वर्ड महत्त्वाचा आहे. पिरियडिक टेबलची अरेंजमेंट ॲटॉमिक मासेसच्या बेसिसवरती केलेली आहे. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस. फिजिकल प्रॉपर्टीज शो रिपिटेशन. तर मग प्रॉपर्टीज शो रिपिटेशन आफ्टर सर्टन इंटरवल. मग त्याच्यात मग त्यानं सांगितलं की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ ॲटॉमिक मासेस. एवढं ह्याच्यातला आन्सरमधले तुमचे पॉईंट्स बघितले जातात. आता हे एवढा मोठा आहे, हे सगळं पाठ करणार का? नाही. मग ह्याच्यात तुम्ही काय लिहिणार? स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. ह्याच्यामध्ये 7 पिरियड्स आहेत, 18 ग्रुप्स आहेत. मग हे जे आहेत ह्या ग्रुप्स आणि पिरियड्सच्या नुसार ह्याची मांडणी त्यांनी केलेली आहे. आणि ह्या सगळ्यात 6-7 ज्या हॉरिझॉन्टल रोज आहेत त्याच्यापेक्षा अतिरिक्त अजून खाली पिरियडिक टेबलच्या बेसला लॅन्थेनाइड ॲक्टिनाइड ह्या 2 वेगळ्या सिरीज आहेत ॲट द बॉटम. आता ही पहिली सिरीज आहे लॅन्थेनाइड आणि दुसरी आहे ती ॲक्टिनाइड. आणि मग पूर्ण पिरियडिक टेबल हे 4 ब्लॉक्स, हे 4 ब्लॉक्स लिहायचे. पहिला जो ब्लॉक आहे एस ब्लॉक, 1 आणि 2 ग्रुपमधले एलिमेंट्स येतात त्याच्यात. पी मध्ये 13 to 18 ग्रुपमधले एलिमेंट्स येतात. त्यानंतर डी ब्लॉकमध्ये 3 to 12 ग्रुपमधले एलिमेंट्स येतात आणि एफ ब्लॉकमध्ये लॅन्थेनाइड ॲक्टिनाइड सिरीज. ऑल्सो अलॉंग विथ दॅट अ झिगझॅग लाईन असते आहे त्या पिरियडिक टेबलमध्ये जी मेटल्स नॉन मेटल्स ह्या दोघांना सेपरेट करते आणि त्या झिगझॅग लाईनच्या बॉर्डरला मेटॅलॉइड्स असतात. हे महत्त्वाचे वर्ड्स आहेत ह्याच्यातले, सगळं पाठ करत बसायचं नाही. त्यानंतर पोझिशन ऑफ आयसोटोप्स मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये कशी आहे आणि मेंडेलिव्हज पिरियडिक टेबलमध्ये कशी आहे. मग आयसोटोप्सना मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये सेम प्लेसमध्ये आहेत बिकॉज त्याची अरेंजमेंट कशी केलेली होती? ॲटॉमिक मासेसच्या बेसिसवरती केली होती. त्यामुळं मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये आयसोटोप्स सेम प्लेसला आहेत. व्हेअरॅज मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये एलिमेंट्स हे ॲटॉमिक नंबर प्रमाणे अरेंज केलेले होते आणि म्हणून
सॉरी ह्याच्यामध्ये मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये हे डिफरंट आहेत. ॲक्च्युली ह्याच्यात ॲनोमॅलीच होती की कारण आयसोटोपचा शोध लागला नव्हता. जेव्हा मेंडेलिव्हनं पिरियडिक टेबल बनवलेलं होतं तेव्हा आयसोटोप्स माहीत नव्हते. लॅटर ऑन जेव्हा आयसोटोप्स डिस्कवर झाले तेव्हा मग त्यांना कुठं बसवायचं हेच ॲक्च्युली प्रॉब्लेम होता. सो इथं आपण लिहायचं की इट वॉज डिफिकल्ट टू प्लेस देम इन मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल, कारण त्यांना ॲटॉमिक मास सेम आहे म्हणून एकत्र ठेवायचं आहे की ॲटॉमिक मास डिफरंट आहे म्हणून वेगवेगळं ठेवायचं आहे की केमिकल प्रॉपर्टीज सिमिलर आहेत म्हणून एकत्र ठेवायचं आहे. ह्या कन्फ्युजन असल्यामुळं त्यांना फिक्स पोझिशन नाही हे लिहिणार तुम्ही मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलच्या बाबतीत. आणि मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये कसं आहे ते सेम पोझिशनला आहेत. हा एक महत्त्वाचा प्रश्न होता. आणि सायंटिफिक रिझन्स हे सगळेच्या सगळे सायंटिफिक रिझन्स व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड. आता ह्याच्यात काय सांगणार, लेफ्ट टू राईट जात असताना काय होणार आहेत, सेम शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स ॲड होत जाणार आहेत. ह्याचं एक्सप्लेनेशन देणारा व्हिडिओ मी अजून बहुतेक टाकलेला नाही आहे. मी ह्याच्यावरती नक्कीच एक व्हिडिओ बनवून तुम्हाला प्रॉपरली डिटेल एक्सप्लेन करेन की सेम पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट जात असताना सेम शेलमध्येच इलेक्ट्रॉन्स हे ॲड होत जातात आणि त्याच्यामुळं काय होत जातं, द पुल बिटवीन प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स हा जास्त वाढत जातो आणि म्हणून इन्क्रीजेस इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. आणि न्यूक्लिअर चार्ज वाढल्यामुळं काय होतं, इलेक्ट्रॉन्स हे न्यूक्लियसकडे जास्त खेचले जातात आणि म्हणून ॲटॉमिक साईज कमी होतो आणि म्हणून ॲटॉमिक रेडियस कमी होते आणि म्हणून ॲटॉमिक साईज देखील कमी होतो. त्यानंतर मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन डिक्रीजिंग व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड. मेटलची असते टेंडन्सी टू डोनेट इलेक्ट्रॉन्स. लेफ्ट टू राईट इन अ पिरियड जात असताना इलेक्ट्रॉन्स प्रोटॉनकडे जास्त खेचले जातात असं आपण सांगितले. मगाशी जे आन्सर लिहिलं होतं तोच पार्ट इथं पण सांगायचा आहे आपण, पण फक्त काय सांगायचं की मेटल्स हॅव टेंडन्सी टू डोनेट इलेक्ट्रॉन्स. मग लेफ्ट टू राईट जात असताना प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्समधला चार्जचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढतो अँड इट बिकम्स डिफिकल्ट टू रिमूव्ह द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. त्यामुळे ते इलेक्ट्रॉन्स इझिली डोनेट केले जात नाहीत म्हणून मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होते. त्यानंतर ॲटॉमिक रेडियस गोज ऑन इन्क्रीजिंग डाऊन द ग्रुप. मग काय होत जातं, ग्रुपवरती आपण टॉप टू बॉटम जात असताना नवीन शेल्स ॲड होतात. फर्स्ट ग्रुपमध्ये आपण नंतर 2 खाली गेलो, 3 शेल्स ॲड होत गेल्या. सो ॲज वी आर गोईंग टॉप टू बॉटम इन अ ग्रुप न्यू शेल्स आर ॲडेड आणि म्हणून डिस्टन्स बिटवीन द सेंटर आणि आउटरमोस्ट शेल इन्क्रीज होतं आणि म्हणून काय झालं, ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज झाली. हे बघ, एक्सटेंडिंग रेडियस इट रिझल्ट्स इन इन्क्रीजिंग द साईज ऑफ ॲटम. ह्या पद्धतीनं हे आन्सर तुम्हाला सांगायचं आहे. इलेमेंट्स बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप हॅव सेम व्हॅलन्सी. त्यांचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम आहे आणि म्हणून त्यांची व्हॅलन्सी सेम असते. ह्या पद्धतीनं हे आन्सर सांगणार. आता हा एक प्रश्न आहे बघा, थर्ड पिरियड कंटेन्स ओनली 8 एलिमेंट्स. थर्ड पिरियडमध्ये जर आपण बघितले इलेमेंट्स त्यांची एकूण म्हणजे थर्ड मगाशी जसं तुम्हाला सांगितलं की पिरियड नंबर इज इक्वल टू शेल नंबर. मग थर्ड पिरियडमध्ये जे एलिमेंट्स आहेत त्यांच्यामध्ये 3 शेल्स आहेत. 3 शेलची म्हणजे थर्ड शेल दॅट इज KLM, M शेल जी आहे त्याची मॅक्सिमम इलेक्ट्रॉन होल्डिंग कपॅसिटी 18 इलेक्ट्रॉनची असून सुद्धा त्याच्यामधलं जे शेवटचं इलेमेंट आहे अर्गॉन त्याच्यामध्ये आउटर शेलमध्ये 8च इलेक्ट्रॉन्स का आहेत असा ह्याच्यात प्रश्न आहे विचारलेला. ह्याचा आन्सर तुम्हाला एवढं इझी आणि थोडंसं लेंदी केलेलं आहे मी, हे स्वतः मी तयार केल्यामुळं तुम्हाला असं एवढं मोठं आन्सर कुठं सापडणार नाही डिटेल सांगितलेलं. सो हे एक महत्त्वाचं आहे बघा की पिरियॉडिक टेबलमध्ये पिरियड्समध्ये जे इलेमेंट्स आहेत ते इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर्स वाईज अरेंज केलेले आहेत. पिरियड नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ शेल विच इज फिलिंग. म्हणजे जे इलेमेंट्स थर्ड पिरियडमध्ये आहेत त्यांच्यामध्ये 3 शेल्स आहेत. मग थर्ड पिरियडमध्ये एकूण 8च इलेमेंट्स आहेत बरोबर, आणि त्या थर्ड शेलची इलेक्ट्रॉन होल्डिंग कपॅसिटी 18 इलेक्ट्रॉन्स म्हणजे M शेल जी आहे आपली त्याची, जसं की तुम्हाला K शेल 2, L 8, M 18, M आणि N 32 ही प्रत्येक शेलची मॅक्सिमम इलेक्ट्रॉन होल्डिंग कपॅसिटी आहे. मग त्या हिशोबानं बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये 18 इलेक्ट्रॉन्स का नाही भरले गेले असं त्याच्यात प्रश्नाचं उत्तर विचारलेलं आहे. पण हे कशावरती हे करतं, डिपेंड करतं तर त्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आणि ऑक्टेट रूल ह्या 2 गोष्टींच्यावरती डिपेंड करतं डिस्ट्रीब्युशन ऑफ एलिमेंट्स.
मग आता जर तुम्ही बघितलं तर थर्ड पिरियडची सुरुवात होते सोडियम पासून. त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 11 आणि त्याचं कॉन्फिगरेशन आहे 281. मग जसं जसं तुम्ही लेफ्ट टू राईट जात आहे थर्ड पिरियडमध्ये, ह्या थर्ड शेलमध्ये एक एक नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढत जात आहेत. सोडियम नंतर मग इथे 2, मग 3, 4 असं होत 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 जेव्हा तुम्ही शेवटच्या एलिमेंटपर्यंत येता, दॅट इज अर्गॉनपर्यंत येता, तर त्याच्यामध्ये 8 म्हणजे काय म्हणतो आपण, थर्ड शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स येतात. मग ह्याला आपण ऑक्टेट रूल म्हणतो ना, आपण ऑक्टेट शिकलोय की आउटर शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन झाले की तो ॲटम स्टेबल बनतो, इट विल नॉट रिॲक्ट. आणि म्हणून स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचं 288 झाल्यामुळं तो 0 ग्रुपमध्ये कन्सिडर केला जातो, इट बिलॉंग्स टू 0 ग्रुप. आणि म्हणून थर्ड शेल आणि थर्ड पिरियड ह्या दोघांच्या मध्ये पण मॅक्झिमम 8 थर्ड शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आणि थर्ड पिरियडमध्ये 8 एलिमेंट्स असतात. सो होपफुली तुम्हाला ह्याचं करेक्ट एक्सप्लेनेशन मिळालं असेल. आणि शेवटचा प्रश्न, राईट द नेम्स फ्रॉम द डिस्क्रिप्शन. 3 शेल्स असणारा थर्ड पिरियड ग्रुप विच इज हॅव्हिंग व्हॅलन्सी 0. अगेन हा पण व्ही इम्पॉर्टंट आहे, ह्याला पण मार्क करून ठेवा. आणि हे त्याचे आन्सर्स आहेत बघा सगळे. तर ह्या पद्धतीनं आपला एक्सरसाइज कंप्लीट होतो. थँक्यू सो मच.